30/7/2020 ते 2/12/2020 या दरम्यानच्या काळात सिद्धू यल्लप्पा शिंदे हा लहान मुलास चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेऊन त्याच्यावर अनैतिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची मोठी बहीण हीच वेळोवेळी हात धरून ओढणे, तिला स्पर्श करणे असे कृत्य करू लागलेला होता. त्यामुळे त्याची आई हिने सदर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असता दिनांक 20/12/2020 रोजी आरोपी यल्लप्पा सिद्धू शिंदे याची बहीण वाईस अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर सिद्धू शिंदे यास 10/6/2021 रोजी अटक करण्यात आलेली होती. तेव्हापासून तो नमूद गुन्ह्याच्या कामी तुरुंगात होता. त्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र तयार करून कोर्टात पाठवले असता त्याची सुनावणी मेहरबान विशेष सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात झाली. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे दोन्ही पीडित बालक, फिर्यादी, डॉक्टर, पंच, तपास अधिकारी, वैद्यकीय पुरावा अशी संपूर्ण पुरावा सरकारी पक्षातर्फे देण्यात आलेला होता. या कामी आरोपीतर्फे मी ऍडव्होकेट अजमीन शेख यांनी मी कोर्टाच्या निदर्शनास असे आणून दिलं की फिर्याद देण्यास विलंब झालेला आहे. त्यांचे नातेवाईक त्याच विभागामध्ये राहतात. ते दैनंदिन कामामध्ये राहत होते. फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये सामायिक भिंत बांधण्याच्या रकमेच्या कारणावरून वाद होता. फिर्याद दाखल केली त्या दिवशीची परिस्थिती अशी मेहरबान कोर्टाच्या न्यायालयाला सांगून दिली व तसेच घटनाची वेळेबाबत सुद्धा तफावत उलट तपासाद्वारे आलेली आहे असा निर्णय कोर्टाच्या निर्देशास आणून दिले असता कलम 29 पोस्को ऍक्टचे गृहीतक आरोपीने खोडून काढलेले आहे. त्यामुळे आरोपीला निर्दोष करण्याची मुक्तता करण्याची विनंती केली असता न्याय कोर्टाने युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सिद्धू शिंदे याची त्याची आईसह निर्दोष मुक्तता केली. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की आरोपीस अटक केल्यापासून तो सुमारे 4.5 वर्षे तुरुंगात होता. दरम्यानच्या काळात त्याची आई निधन झाली. तर सिद्धू शिंदे हा अत्यंत गरीब आणि होतकरू युवक होता. त्याचे आयुष्याचे बराच काळ हा तुरुंगात गेलेला होता. त्यामुळे त्याला त्याच्या जीवनात नैराश्य आलेलं आहे. ते राहणाऱ्या सिद्धू शिंदे यांनी 30/6/2020 ते 2/12/2020 या दरम्यानच्या काळात लहान अज्ञान मुलास घरी चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन त्याच्यावर अनैतिक अत्याचार केलेले होते आणि त्यानंतर तिच्या बहिणीबरोबरही तिचा वेळाबंद केलेला होता. अशा प्रकारची फिर्याद त्यांची आई हिने सदर पोलीस मध्ये दिलेली होती. त्या कामी पोलिसांमार्फत तपास करण्यातून दोषारोपपत्र मेहरबान सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आरोपी सिद्धू शिंदे हा 4.5 वर्ष जेलमध्ये असताना खटला सुनावणीस कोर्टासमोर काढण्यात आला. त्यावेळी सरकार पक्षातर्फे फिर्यादी, दोन्ही पीडित बालक, डॉक्टर, पंच, व्हिडिओ रेकॉर्डर आणि तसेच इतर महत्वाचे पुरावे आणि वैद्यकीय दाखले व तसेच त्यांचे जमीन दाखल्याबाबत पुरावा देण्यात आलेला होता. या कामी आरोपीतर्फे मी ऍडव्होकेट अजमीन शेख यांनी न्याय कोर्टासमोर असा युक्तिवाद केला की फिर्याद देण्यास उशीर झालेला विलंब हा योग्य स्पष्टीकरणात्मक नाही, तो स्वीकारण्याजोगा नाही आहे आणि तथाकथित घटनेच्या वेळेमध्ये उलट तपासामध्ये विसंगती आलेली आहे. आणि तसे दोन्ही लहान अज्ञान मुले यांचे वडील पुणे येथे सोडून गेलेले होते आणि त्यांना सांगत होती जर तुम्ही त्यांच्या दबावापोटी जर ते त्याच्यासारखे बोलले नाही तर तीही पुन्हा निघून जाईल. या भीतीपोटी मुलांनी त्या प्रकारचा जबाब दिलेला आहे. आणि इतकेच नव्हे तर डॉक्टर यांनी सुद्धा
पीडित मुलास तपासले त्यावर पीडित म्हणून तक्रार केली नाही आणि तसेच फिर्यादीने पोलीस स्टेशनात पोलिसासह जाऊन फिर्याद दिली. इतकेच नव्हे तर आरोपी आणि फिर्यादी यांच्या सामायिक भिंत बांधाच्या रकमेवरून वाद होता. आणि घटनेच्या दिवशी झालेली ही किरकोळ घटना होती. त्यातून अशा प्रकारची मोठ्या स्वरूपात फिर्याद देण्यात आली ताकी त्यायोगे आरोपींना नुकसान होऊ शकेल असा युक्तिवाद मेळकोर्टासमोर केला असता मेळकोर्टाने तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे.